नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने किती विमानं गमावली? राहुल गांधींचा एस जयशंकर यांना थेट सवाल. शरद पवार फलटण दौऱ्यावर गुप्तता पाळल्यामुळे कार्यकर्ते नाराज. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी परळी वैजनाथच्या प्रभू वैद्यनाथाचे घेतले दर्शन. आणि हिंदू मंदिरं सरकारी नियंत्रणातून मुक्त करा, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांची मागणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू होते. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान पाकिस्तानकडून भारतीय हवाई दलाची विमाने पाडल्याचा दावा केला जात असताना राहुल गांधी यांनीही भारताने किती विमानं गमावली असा थेट सवाल त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना केलाय. साताऱ्याच्या फलटणमधील निर्यात क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या केबी एक्सपोर्ट या कंपनीची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी नुकतीच भेट दिली आहे. कंपनीने हा त्यांचा खासगी कार्यक्रम असल्याने याबद्दल मोठी गुप्तता पाळली. यावेळी फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीनं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता. मात्र या दौऱ्याबाबत मोठी गुप्तता बाळगली असल्याने या दौऱ्याबाबत कट्टर कार्यकर्ते नाराज झाले असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे देशाचे नेते फलटणमध्ये येत असताना कंपनीने गुप्तता का पाळली याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा पाहायला मिळते. नमस्ते. फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवसंजीवनी ठरणारी केबी बायो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड ही ऑर्गॅनिक्स कंपनी शेतकऱ्यांसाठी तारक ठरत आहे. कारण खऱ्या अर्थानं निर्यात क्षेत्रामध्ये फलटण तालुक्यातील एकमेव असणारी केबी कंपनी आहे आणि या केबी कंपनीसाठी आज भेट देण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब हे नुकतेच फलटण दौऱ्यावरती असून ते आज केबी बायो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडला भेट देऊन या ठिकाणी त्यांची पूर्ण माहिती आणि पिकांबाबत योग्य असं चर्चा या ठिकाणी करत आहेत. केबी बायो ऑर्गॅनिक कंपनीचे चेअरमन सचिन यादव सर हे त्यांच्या समवेत असून या ठिकाणी नुकतेच शरदचंद्रजी पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आणि त्यांनी या पूर्ण परिसराची पाहणी केलेली. आपण तुम्ही पाठीमागे पाहत आहात हा जो पूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये ऑर्गॅनिक शेतीविषयी सविस्तर असं माहिती दिली जाते आणि निर्यात क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने फलटण तालुक्याच्या सर्व भागामध्ये भेंडी पिकावरती प्राधान्याने याला महत्त्व दिलं जातं. भेंडीबरोबर अन्य पिकांचाही त्यामध्ये समावेश असून ही एकमेव कंपनी निर्यात क्षेत्रामध्ये असून या कंपनीसाठी आज खास देशाचे माजी केंद्रीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली आहे. तसंच मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास आराखड्यातील कामांची पाहणीही त्यांनी केली. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आदी उपस्थित होते. देशातील हिंदू मंदिरं सरकारी नियंत्रणेतून मुक्त करून हिंदू बांधवांच्या हाती देण्यात यावीत यासाठी संपूर्ण देशात विश्व हिंदू परिषद वर्षभर मोहीम चालवणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी दिली आहे. गोंदियात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यासोबतच गोरक्षण कायदा आणि हिंदू धर्मांतरण थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असून देशातील सर्व खासदारांना, आमदारांना विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते जाऊन भेटतील, अशी माहिती मिलिंद परांडे यांनी दिली आहे. येणारा जो वर्षभर आहे त्याच्यामध्ये हिंदू मंदिरांची सरकारी नियंत्रणातून मुक्ती ह्याच्याकरता एक जागरणाचं अभियान आम्ही सुरू केलेलं आहे. ते पूर्ण देशभर चालवणार आहोत. त्याच्या अंतर्गत आम्ही मुख्यमंत्र्यांना प्रत्येक राज्याच्या भेटणार आणि विधानसभा आणि विधान परिषदा जिथे आहेत तिथे त्यांच्या विधायकांना भेटणार आणि या विधायकांसोबतच आम्ही आत्ता संसद सदस्यांनाही सर्व ठिकाणी भेटतोय. दुसरा विषय म्हणजे ह्याच्याकरता एक प्रारूप बनवलं गेलेलं आहे. त्या प्रारूप सगळ्यांना वाटून त्याचा अभ्यास करायचा आम्ही प्रयत्न करू. दुसरा विषय गोरक्षेकरता आणि हिंदूंचं जे धर्मांतरण ख्रिश्चन मिशनरींच्या माध्यमातून होतं किंवा मुसलमानांच्या एका वर्गाकडनं लव जिहादच्या माध्यमातून होतं आहे ते थांबवण्याकरता योग्य कायदे यावेत ह्याच्याकरता आम्ही प्रयत्न भविष्यात करणार आहोत. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र
या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केलंय. राज्य शासनाने 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षणासंबंधी काढलेला संच मान्यतेचा शासन निर्णय हा जिल्हा परिषदेच्या शाळांचा घात करून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणणार आहे. त्यामुळे सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करत हा GR तात्काळ रद्द करावा अशी मागणी करत बच्चू कडूंनी सरकारच्या आदेशाची होळी केली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जय भवानी माता पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती प्रचार प्रमुख किरण गुजर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर असल्याने मतमोजणीस विलंब होतोय. रात्री 10 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल असंही किरण गुजर यांनी सांगितलंय. चांगली परिस्थिती आहे. साधारणपणे एकंदर जर बघितलं आपल्याला की छत्रपती कारखान्यामध्ये एकूण मतदान जे आहे ते साधारणपणे 22,782 हे अ वर्गाचं आहे आणि ब वर्गाचं आहे ते 324 आहे. असं एकूण 23,000 आहे. परंतु आत्ता 22,782 पैकी जवळजवळ 76 बूथ मधले 50% बूथ म्हणजे 9,000 मतं झालेलं मतदान आहे आपलं 17,199. त्यातलं अ वर्गाचं आहे 16,916. यातील 50% मतदान हे साधारणपणे 37 टॅबलांवर मोजायला घेतले. ती मते 9,000. 38 टॅबलावर 9,000 मते मोजून झालेले आहेत. यामध्ये गट नंबर 1, गट नंबर 2 म्हणजे गट नंबर 1 लासूरनेचा आहे, गट नंबर 2 संसरचा आहे आणि गट नंबर 3 उद्दटचा आहे. यांचा समावेश आहे. यामध्ये श्री जगदंबा पॅनलचे सगळे उमेदवार आघाडीवर आहेत. जय भवानी माता पॅनलचे उमेदवार सगळे आघाडीवर आहेत. साधारणपणे आमच्या पॅनलला झालेल्या मतदानाच्या 70% मतं मिळत आहेत आणि विरोधी 30% मतं मिळत आहेत. लासूरने गटातून आदिवासी आणि आदिम जमातींमधील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने PM जनमन व धरती आबा या योजना सुरू केल्यात. दोनही अतिशय चांगल्या योजना असून जिल्ह्यात या योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करा. एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे डॉक्टर उईके यांनी प्रधानमंत्री जनमन, धरती आबा, 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम आदी विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान जनमन योजना सुरू झाली होती आणि त्या योजनेचं उद्दिष्ट, उद्देश आणि हेतू 3 ज्या जाती आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. कोलाम समाज आहे, गडचिरोलीमध्ये मारिया समाज आहे आणि आमचा मुंबईकडे जो भाग आहे तो आमचा कातकरी समाज आहे. त्या 3 जातीसाठी ती योजना प्रभावी राबवा आणि त्यांना वेगवेगळ्या विभागाचे माध्यमातून घरकुलापासून तर आधार कार्ड, स्वस्त धान्याची पुस्तिका, 13 डिपार्टमेंटच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी हा संकल्प ती योजना सुरू झाली. सोबतच आदिवासी समाजामध्ये असलेल्या 45 जाती, या 3 जाती वगैरे बाकीच्या जातीसाठी धरती आबा ही योजना सुरू केली. त्या दोन्ही योजनेची अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे झाली, एकूण घरकुलं किती मंजूर,
म्हणजे पहिलं PM जन्मचे घरकुल मंजूर असेल तर त्यांच्या घरकुलाची प्रक्रिया सुरू झाली का? घर बांधलेत का? त्यांना 8 मिळाला का? हा एक विषय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AGC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जालन्यात विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संघटनेनं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केलंय. कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी, तसंच कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. कृषी सहाय्यकांच्या 2014 सालापासूनच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. आता सध्या आमच्या ज्या मागण्या आहे, जे कृषी सेवक कालावधी जो आहे तो कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक या पदावर नियुक्ती देण्यात यावी. तसेच आकृतीबंधामध्ये कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांचं जे गुणोत्तर आहे ते 4:1 असावं. त्याच्यानंतर जे निविष्ठा वाटप आहे त्या निविष्ठा वाटपमध्ये सुसूत्रता येण्यासाठी ग्रामस्तरावर एक आम्हाला मदतनीस पाहिजे व जो निविष्ठा वाटप करायचा आहे त्यावेळेस आम्हाला जो काही तालुका कार्यालयावरून आणि जो खर्च असतो वाहनाचा तो खर्च आम्हाला मिळण्यात यावा, अशा आमच्या मागण्या आहे. आणि शासनाला आम्ही 2014 पासून मागणी करतोय की त्यांनी आमचं जे पदनाम आहे, जे कृषी सहाय्यक आहे ते सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावं. यांना 2014 पासून मागणी असून सुद्धा आज 11 वर्ष उलटलेले आहे, तरी सुद्धा त्यांनी आतापर्यंत आमची मागणी पूर्ण केलेली नाही. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील दाभाडी गावामध्ये काल रात्रीच्या सुमारास मलकापूर ते दाभाडी रस्त्यावरती असलेल्या 2 घरांवर चोरट्यांनी दरोडा टाकला. यामध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे दाभाडी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. धुळे शहरासह परिसरात काल रात्री मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका शहराला मोठ्या प्रमाणावर बसलाय. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यामुळे शिक्षण विभागातील महत्त्वाच्या फाईल संपूर्णपणे या पाण्यामध्ये ओल्या झाल्या असून आता त्या फाईल वाळवण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची वेळ आली असून या संदर्भात आपण जिल्हा परिषदेकडे देखील कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कालच्या अवकाळी पावसामुळे, वादळी पावसामुळे थोडीफार ही इंग्रजांच्या काळातली इमारत आहे. जिल्हा परिषदेचा जरी भाग असला तरी ही जेल रोडला जेलच्या शेजारचं कार्यालय आहे आणि इंग्रजांच्या काळातलं कार्यालय आहे. याला मागच्या 2 वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती, परंतु पावसाचं अतितीव्र पाऊस आणि वादळ यामुळे काहीतरी 15-20 फायली ज्या मी आता बघितल्या त्या ओल्या झाल्या, थोडंसं पाणी साचलं गेलं
आणि जे स्टोअरला आम्ही कट्टे ठेवतो त्या ठिकाणी थोडं पाणी झालं होतं, तर अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्याकरता आता तात्काळ कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धुळे यांना पत्रव्यवहार केला जातो आणि जे अशा अवकाळी पावसामुळे किंवा आता नियमित पावसाळा जो सुरू होईल त्यामध्ये अशी कोणतीही हानी नको व्हायला याकरता प्रयत्न केले जातील. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.